नमस्कार, मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. मी बोलत आहे नांदेडवरनं. नांदेडमध्ये आम्ही सिंगल मदर्स ग्रुप, सिंगल मदर्स का म्हणतो आम्ही, कारण की हे नाव आम्हाला खूप हिंमत देतं. आम्ही म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये जेवढ्या पण मुली आहेत किंवा लेडीज आहेत त्या सगळ्या सिंगल मदर आहेत. सिंगल मदर म्हणजे त्यांना पती नाही आहेत. पती नाही आहेत म्हणजे त्या ज्या आहेत तो शब्द आम्हाला खूप हर्ट करतो उच्चारायला. त्याच्यामुळे आम्हाला स्वतःसाठी आम्ही सिंगल मदर असं नाव दिलेलं आहे, कारण की आम्ही एक मदर आहोत. त्यांना आईचं नातं जे आहे आम्ही खूप छान निभवतो. पण आपल्या समाजामध्ये एक पती नसलेली बाई म्हणजे लेडी म्हणजे तिला कुठल्याही कार्यामध्ये भाग नाही, मान नाही, सन्मान नाही. तर आम्ही म्हणजे आमचा जेवढा पण ग्रुप आहे, आम्ही एक आज जवळपास 100 लेडीज आहोत. आता ऑल ओव्हर महाराष्ट्र, सुरत, कर्नाटक आणि बऱ्याच ठिकाणाहून आमच्या ग्रुपमध्ये ॲड आलेल्या आहेत मुली. तर त्यांच्या मान सन्मानासाठी म्हणजे आम्ही आमच्या पतीच्या नावाने जगतोय ना, तर आम्ही आमच्या पतीच्या नावाने आधी जसं राहायचो, आधी जे करायचो ते आम्ही सगळं करणार. हे आमचं मेन मोटिव्ह आहे. मोटिव्ह म्हणल्यापेक्षा आम्हाला ना मानाने जगायचे आणि हिमतीने जगायचे. आणि आपलं जे राहणीमान आहे किंवा आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला म्हणजे आमच्यासारख्यांना खूप वेगळं करू पाहते. सो ते नको व्हायला, त्यासाठी आम्ही सगळ्याजणी एकत्र येऊन नांदेडमध्ये हळदी कुंकू साजरं केलं 18 जानेवारीला. सो ते का केलं तर कसं प्रत्येकीने एकमेकींकडे बघून हिमतीने जगावं आणि हिमतीने जगत स्वतःच्या पिल्लांसाठी स्ट्रॉंग व्हावं म्हणून आम्ही केलं. आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती जो आहेत श्रीमती द्रौपदी मुर्मू, त्या पण एक सिंगल मदर आहे, त्यांना पण हस्बंड नाही आहेत. तर एक स्त्री जर आपला देश चालवू शकते एवढ्या चांगल्या प्रकारे, एवढं चांगलं धडाडीचं नेतृत्व आहे त्यांचं, तर आम्ही पण खूप मान सन्मानाने जगावं, त्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आणि बस एवढंच. आणखीन काय सांगावं की समाजातल्या ज्या जाचक विधवांसाठी लावलेल्या ज्या म्हणजे तो शब्द उच्चारावा नाही वाटत त्या प्रथा फक्त मोडून काढाव्यात, बस एवढीच विनंती आहे सगळ्यांना. तिला पण मन आहे, तिला पण जगायचं आहे तिच्या लेकरांसाठी हिमतीनं. तर तुम्हाला सगळ्यांना म्हणजे सगळ्या आपल्या समाजाला विनंती आहे की तिला चांगल्या प्रकारे जगू द्यावं, तिला जे हवंय ते करू द्यावं. जर आम्ही आमच्या नवऱ्याच्या नावाने जगतोय तर त्याच्या नावाने आम्ही जे काही करत होतो ते आम्हाला करू द्यावं. आणि ना कोणाचीच नाही, आम्हाला सपोर्ट खूप चांगला भेटला आणि खूप छान कमेंट आल्या, खूप छान रिस्पॉन्स भेटला समाजामध्ये. बऱ्याचशा मैत्रिणींनी आम्हाला हळदी कुंकाला आजही बोलवणं आहे आणि उद्याही असेल, कालही आलं होतं. सो छान वाटलं की आम्ही जे करतोय त्याला समाजाने स्वीकारलेलं आहे. सो खूप खूप धन्यवाद सर्वांचे. नमस्कार, माझं नाव माधुरी दिनेश पिंपळे, मी नंदुरबारहून बोलते. सर्वात आधी मी माझ्या स्ट्रॉंग मैत्रिणींसाठी एक छोटंसं सॉन्ग सादर करते. दीवारे ऊंची है, कलियां है लंबी डगर है पर हिम्मत है संग, पाँव पे छाले है सांसें बुलंद, लड़ने चली हूँ आजादी की जंग, बेखौफ आजाद है जीना हमें, बेखौफ आजाद है उड़ना हमें. एका स्त्रीच्या जीवनातून पती गेल्यानंतर तिची मनाची व्यथा काय असते ही फक्त तिलाच माहिती असते. ती कोणीही समजू शकत नाही. ती किती त्रास सहन करते. भले ते बाहेरून आम्ही कितीही हसतोय बोलतोय, पण आमच्या अंतर्मनात काय जडतंय ते फक्त आम्हीच जाणू शकतो. कृपा करून तिला जगू द्या. समाजात तिला समान हक्क मिळायला पाहिजे. आणि समाज हा आपण बनवलेला आहे, आपल्या विचारांवर आहे. कारण की तिला जी दुय्यम वागणूक जी असते ना ती आधी घरापासूनच मिळते. घरापासून तिचे पाय ओढले जातात. तर घरातल्या लोकांनी तिला थोडा तरी सपोर्ट दिला ना तर ती जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकते बाहेर आणि वावरू शकते. तिचं आयुष्य तिचं नाही आहे, हे तिचा लेकरांसाठी आहे. तर प्लीज जगू द्या तिला. नमस्कार, मी युक्ती निलेश चव्हाण नागपूरवरून बोलते. आम्ही सिंगल मदर्स ग्रुपने हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता, जिथे आजच्या काळात स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात खूप प्रगती करत आहे आणि परंपरागत चालत आलेल्या कितीतरी वाईट प्रथा नष्ट होत आहेत. तेव्हा हीच जी प्रथा आहे की पती गेल्यानंतर ती आपले सर्व आभूषणं घालू शकत नाही, ती पायात जोडवे घालू शकत नाही, कुंकू लावू शकत नाही, ही जी प्रथा आहे ही सुद्धा नष्ट व्हायलाच पाहिजे. कारण ती संपूर्ण आयुष्य आपल्या पतीच्या नावावर आपल्या लेकरांचा सांभाळ करते, त्यांच्या नावावर जगते. मग तिलाच का अशी भेदभावाची वागणूक द्यायला हवी.
तिलासुद्धा सर्व अधिकार आधीसारखे हवेत. आणि तिने जर काहीच घातले नाही तर समाजामध्ये ती किती प्रमाणात सुरक्षित राहील. कारण ती जेव्हा काहीच घालणार नाही तर बघणाऱ्यांच्या नजरासुद्धा वेगळ्या असतात तिच्याबद्दल. आणि शेवटी ती आपल्या पतीच्या नावाचं, आपल्या हक्काचं कुंकू लावते, आपल्या हक्काचे सर्व आभूषणं घालते. आता एक सांगा मला, जेव्हा तीच स्त्री जर दुसरं लग्न करते तर तिचं सर्व चालतं, म्हणजे तिला सर्व अधिकार मिळतात, सगळं होतं. तिला जोडवे घालायला, तिला कुंकू लावायला, इवन सगळ्या समारंभात तिला इन्व्हॉल्व केलं जातं. आणि जर पती नाही आहे तर तिला कशातच सामावून घेतल्या जात नाही. ही भेदभावाची वागणूक जी आहे ती समाजातून नष्ट झालीच पाहिजे. एकेकाळी सतीप्रथा होती जी जशा प्रकारे बंद झाली, ती आजच्या काळात ही सुद्धा जी प्रथा आहे ती बंद व्हायलाच पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने म्हणू आपण की आपल्या भारतामध्ये समानता आलेली आहे. कारण प्रत्येक स्त्रीला अभिमानाने, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, असं मला तरी वाटते.